नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. माऊलींचा पालखी सोहळा आज बरड मुक्कामी. सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम. उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश. बेटी लागी जीवा लागील असे आस, पायी रात्रंदिवस वाट तुझी. अभंग मुखी ठेवत साताऱ्याचा पाहुणचार घेऊन माऊलींची पालखी आता पंढरीच्या समीप पोहोचत आहे. जिल्ह्यातील शेवटचा बरड मुक्कामी विठ्ठल भेटीची ओढ वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात विठुनामाचा गजर आणि मृदुंगाच्या तालावर थिरकणाऱ्या पावलाने संपूर्ण फलटण नगरी भारावून गेली आहे. ऐतिहासिक फलटण नगरीचं आदरातिथ्य स्वीकारून जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज शनिवारी सातारा जिल्ह्यातील आपल्या शेवटच्या मुक्कामासाठी बरड गावाकडे मार्गस्थ झाला. हा सोहळा आज रविवारी दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. शनिवारी सकाळी 6 वाजता पालखीने फलटणमधून प्रस्थान ठेवले. शहराबाहेर नीरा उजवा कालव्यावरील राव रामोशी पूल येथे भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. त्यानंतर विटणी येथे सरपंच व ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साही स्वागत केले, जेथे वारकऱ्यांनी न्याहारी व अल्प विश्रांती घेतली. दुपारच्या भोजनासाठी सोहळा पिंपरद येथे पोहोचला. तेथे माऊलींच्या पादुकांना पवित्र स्नान घालून वारीतील सर्व दिंड्यांच्या वतीनं नैवेद्य दाखवण्यात आला. ग्रामपंचायतीतर्फे पालखीचं स्वागत करण्यात आले. दुपारनंतर वाजेगाव येथे अर्ध्या तासाचा विसावा घेऊन सोहळा बरडकडे रवाना झाला.